निवडणूक प्रचारात मतदारांना प्रलोभन देणं नेत्यांना भोवणार असल्याची शक्यता आहे, कारण नेत्यांनी मतदारांना दिलेल्या प्रलोभनाची दखल ही निवडणूक आयोगानं घेतली आहे। प्रलोभन देणाऱ्या 20 नेत्यांना निवडणूक आयोगानं नोटीस दिलेली असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे। तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना देखील निवडणूक आयोगानं नोटीस दिल्याची माहिती सूत्रांकडून कळते। ज्या ठिकाणी नेत्यांनी वक्तव्य केली त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ अहवाल मागवण्यात आल्याची माहितीही समोर येते। राज्य निवडणूक आयोगानं 20 नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत। यावरती सर्वच राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली। त्यानंतर आता माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। कायद्यातील तरतुदींमुळे निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला, असा तरतुदी बदललेल्या पाहिजे असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे अजित पवारांसह इतर नेत्यांना प्रलोभन देणारी वक्तव्य ही भोवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। 20 नेत्यांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती कळतेय। नेत्यांनी ज्या ठिकाणी वक्तव्य केली त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ अहवाल मागवला गेलाय, अशी माहिती देखील आता निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मालवणमध्ये महायुतीत शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये उभी फूट पडली आहे। निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवरती पैसे वाटपाचा आरोप केला असतानाच राणे बंधू हे आमने-सामने आले। दरम्यान एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंचं कौतुक केलेलं असून शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलंय। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी राणेंमधील वाद हा अयोग्य असल्याचंही सांगितलंय। निलेश राणेंच्या आरोपांनंतर राणे बंधूंमध्ये उभी फूट पडल्याची चर्चा आहे। यावरती नितेश राणेंनी स्पष्टीकरण दिलंय। राणे कुटुंबामध्ये कोणताही वाद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, तर निलेश राणेंची भूमिका ही योग्यच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं भूमिका स्पष्ट केली आहे। कोणाच्याही घरात जाऊन फेसबुक लाईव्ह करणं आणि त्यामध्ये पैसे वाटपाचे आरोप करणं हे नियमात बसणार नसल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय। निलेश राणेंच्या प्रकरणामध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगानं माहिती मागितल्याची सूत्रांची माहिती आहे। निलेश राणेंच्या बालेकिल्ल्यामध्ये मंत्री आशिष शेलारांची सभा पार पडली। यावेळी शेलारांनी भाषणातून निलेश राणेंचा खरपूस समाचार घेतला। आम्ही मालवणची ओळख जगासमोर मांडतोय, मात्र काही लोक मालवणला बदनाम करतायत, असा आरोप हा आशिष शेलारांनी निलेश राणेंवरती केलाय। तसंच रवींद्र चव्हाणांच्या केलेले खोटे आरोप हे देखील भाजप सहन करणार नाही, असं देखील शेलार म्हणाले। मालवणमध्ये राजकीय वस्त्रहरण हे सुरू झालंय। प्रभाकरजी, तुम्हाला माहिती आहे, आई भराडी देवीच्या जत्रेच्या अगल-बगल असलेल्या सर्व रस्त्यांना कोणी उत्तम केलं असेल तर रवींद्र चव्हाण साहेबांनी केलं, हे अख्ख्या सिंधुदुर्गने पाहिलं। रवींद्र चव्हाण साहेबांवरचे खोटे आरोप भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही। महालक्ष्मीला कुठे बसायचंय कळतंय। महालक्ष्मी कमळावर बसली आहे, त्यामुळे कमळावरती बसून लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे, असं विधान पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केलेलं आहे। ते सांगलीच्या जतमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलत होत्या। या सभेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह जत नगर परिषदेतील उमेदवार आणि नागरिक हे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। महालक्ष्मीला करायचं की कुठं होतायचं, बरोबर आहे। महालक्ष्मी कमळावर बसली की नाही, मग कमळावर बसून लक्ष्मी आपल्या घरात येईल का नाही, मग आपण काय करायचंय, काय करायचंय, कोणतं बटन दाबायचं, कोणतं बटन दाबायचं, कोणतं बटन दाबायचं। अहिल्यानगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली आहे। जामखेड शहरातील विकासासंदर्भात फलक दाखवून पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर घोषणा दिल्या। यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जामखेडमध्ये प्रचार सभेला मुख्यमंत्री जात असताना ही घटना घडली। बुलढाण्यातील खामगावमधील मतदान केंद्रावरती काहीसा गोंधळ झाला। या मतदान केंद्रावरती निवडणूक कर्मचारी हे मतदान यंत्राची तपासणी करत होते, तेव्हा काही उमेदवार आणि कर्मचारी केंद्रावरती दाखल झाले। तपासणीवरती आक्षेप घेत त्यांनी गोंधळ घातला। त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाचारण देखील करण्यात आलं। निवडणूक कर्मचारी हे बॅलेट आणि सीपीयूची तपासणी करत असल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र तरी देखील उमेदवार आणि कार्यकर्त्यांचं समाधान झालं नाही आणि एकच गोंधळ उडाला।
14-15-2 मधले आपले मतदान चमू जे आहे त्यांनी CU-BU जोडणी करून बॅलेट पेपरवरची मतपत्रिका आणि CU ची जोडणी व्यवस्थित आहे का हे पाहिलं. त्याच्यासाठी त्यांना केस उघडून ती जोडणी करावी लागली. परंतु यामुळे उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की ते काय करत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष इथे आलो, उमेदवारांच्या मनामधला संभ्रम दूर केला. सर्व उमेदवारांना आपण विनंती केली उद्या सकाळी आपण परत मॉक कुंजळीला असाच मोठ्या संख्येने राहा. परत एकदा आपल्याला मतं करून पहा. आपल्यासमोर 0 होईल आणि त्यानंतर मतदान सुरू होईल. नाशिकच्या मतदार याद्यांवरती नागरिकांकडून हरकती दाखल करण्यात आलेल्या आहेत. पंचवटी विभागामध्ये केवळ एका प्रभागातून 800 हरकती दाखल करण्यात आल्या. प्रारूप मतदार यादीमधील घोळाबाबत आता नागरिकांकडून देखील हरकती दाखल करण्यात येत आहेत. नाशिक शहरामध्ये आतापर्यंत 4700 पेक्षा हरकती या दाखल झालेल्या आहेत. हरकतींचा गठ्ठा हा मनपाच्या विभागीय कार्यालयामध्ये देण्यात आला. नाव आमचा जो प्रभाग क्रमांक 1 आहे हा मसरूळ आणि मखौलाच्या शिवेवरचा प्रभाग आहे. त्यावेळेस असं दिसतंय की आमच्या प्रभाग क्रमांक 1 मधली जवळपास 2900 नावं ही प्रभाग क्रमांक 6 मध्ये गेलेली आहेत, मखौलामध्ये गेलेली आहेत. त्याबद्दल आम्ही मागे पण जवळपास 800 हरकती घेऊन ते 800 नावं आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आणलेली आहेत. परंतु आत्ता देखील परिस्थिती तशीच आहे. त्यामुळे आम्ही त्या सगळ्या नागरिकांपर्यंत घरोघर पोहोचून आम्ही ते 800 हरकती आज या ठिकाणी दाखल केलेल्या आहेत. सोलापुरात उज्ज्वला थिटे किंवा इतर कोणत्याही उमेदवाराला नव्यानं अर्ज दाखल करता येणार नाही. आयोगाच्या सूचनेनुसार केवळ अर्ज माघार आणि चिन्ह वाटप प्रक्रिया ही होणार आहे. नव्यानं कोणतेही अर्ज हे दाखल होणार नाहीत. अनगरचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्राजक्ता पाटील बिनविरोध राहणार हे निश्चित झालेलं असून केवळ अधिकृत घोषणा ही लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे. आता जी नवीन प्रक्रिया असणार आहे 29/11च्या ज्या परिपत्रकानुसार त्यामध्ये नव्यानं नामनिर्देशन पत्र भरण्याचं कुठं आयोगानं उल्लेख केलेला नाही. यामध्ये फक्त नॉमिनेशन, विड्रॉल आणि चिन्ह वाटप अशीच प्रोसेस आहे त्यामध्ये फक्त. म्हणजे त्यांना अर्ज जो आहे तो आता पुन्हा भरता येणार नाही. नव्याने कुणालाही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. वाशिमच्या मालेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश अहिर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची प्रचारसभा ही मालेगावमध्ये पार पडली. यावेळी हिंदू मुस्लिम एकतेचं कौतुक करत आमदार साजिद पठाण यांनी भाजपवरती हल्लाबोल केलाय. विधानसभेच्या प्रचारामध्ये बटेंगे तो कटेंगेचा नारा चालला असं म्हणत मालेगावातील धार्मिक एकता आणि सामाजिक ऐक्य त्याबरोबरच गंगा जमुना संस्कृतीचं कौतुक केलंय. तर शहरातील हिंदू मुस्लिम समाजानं वर्षानुवर्ष जपलेला बंध हा मालेगावची ओळख असून पुढे देखील हा सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं भाजप प्रदेशाध्यक्षांवरती थेट आरोप केले. रवींद्र चव्हाण यांनी नगरपालिकेमध्ये येऊन मतदार याद्यांसंदर्भात आक्षेप नोंदवला होता. सत्ताधारी पक्षाचे अध्यक्षच निवडणूक पुढे ढकलण्याची वार्ता करत होते. मनात शंका होती पराभवाला सामोरं जावं लागणार, त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचं षडयंत्र हे त्यांनी केलेलं आहे असे आरोप हे शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी केलाय. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे. मतदार नाराज झालेले आहेत. यापूर्वी एकाकी घोषणा करून युतीच्या मतदारांचा अपमान केलेलाच होता आणि निश्चितपणे शिवसेनेला जो काही सपोर्ट मिळतोय त्यावरून त्यांनी हे निवडणूक पुढे ढकललेली आहे. उमेदवारीसाठी भाजपात पैसे मागतात असा खळबळजनक आरोप भाजपच्या मधुकर कुकडे यांनी केला होता. आता त्यात भर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी टाकलेली आहे. भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी भंडाऱ्यामध्ये पत्रकार परिषद घेत भाजपच्या वरिष्ठांवरती हा खळबळजनक आरोप केल्यानं भंडाऱ्यामध्ये भाजपमधील अंतर्गत वाद हा उफाळून बाहेर आलेला आहे. भाजपमध्ये मागील 15 ते 20 वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि विद्यमान नगरसेवकांना देखील भाजपनं उमेदवारी दिली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी पैसे किती खर्च करू शकता असा थेट प्रश्न भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी विचारल्याचा आरोप हा लावण्यात आला आहे. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला रायगडच्या महाडमध्ये शिवसेनेला शुभ शकून मिळालेला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार पराग बडके यांनी शिवसेनेला अखेर जाहीर पाठिंबा दिलाय. पराग बडके यांनी मंत्री भरत गोगावले आणि शिवसेनेचे महाडमधील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कविस्कर यांची भेट घेतली आणि पाठिंबा हा जाहीर केला.
अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये रोहित पवारांनी भाषण सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांना प्रतिकात्मक फोन केलाय. प्रतिकात्मक फोन करून त्यांनी देवेंद्र फडणवीसांना अनेक प्रश्न विचारलेले आहेत. कर्जत जामखेडमध्ये जातीवाद मोठ्या प्रमाणात केला, धर्मवाद त्या ठिकाणी केला, मोठ्या मोठ्या गुंडांना तिथं वापरलं. एवढं करून सुद्धा थोडक्या का होईना मताने मी निवडून आलेलो आहे. हॅलो, पनवेलमध्ये महापालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार यादीमध्ये 268 जणांच्या वडिलांचं नाव हे हरीश असं लिहिण्यात आल्याचं समोर आलंय. त्यामुळे मतदार यादीमध्ये मोठा घोळ झाल्याचा आरोप शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रेंनी केलाय. ही सगळी नावं उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील तरुणांची असल्याचं देखील समोर येत आहे. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 तोंडरे यादी नंबर 51 इथे अशी धक्कादायक माहिती मिळाली. ज्यावेळी आम्ही महानगरपालिकेमधून ही यादी खरेदी केली आणि या यादीवर अभ्यास करायला बसलो तर याच्यामध्ये एका वडिलाच्या नावाने 268 नावे, घर क्रमांक एकच घर क्रमांक आणि या 268 बोगस नावे या मतदार यादीमध्ये जोडून दिलेली आहे. पालघरमधील सर्व नगरपालिकांवरती भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास मंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केलाय. तर राज्यात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर 1चा पक्ष होईल असा विश्वास देखील मंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केलाय. मित्रपक्षामध्ये समोरासमोर निवडणूक होणं चुकीचं आहे, पण असं झाल्यास एकमेकांवरती गंभीर टीका टाळायची असं देखील नाईकांनी म्हटलंय. भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिका निवडणुकीमध्ये काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोठी नाट्यमय राजकीय घडामोड घडली आहे. तुमसर नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं अभिषेक कारेमोरेंना उमेदवारी दिली. उमेदवारीला विरोध करत सागर गव्हणेंनी बंडखोरी केली आणि विशेष म्हणजे अभिषेक कारेमोरेंचं सगळं कुटुंब हे बंडखोर गव्हणेंच्या प्रचारामध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे तुमसरमध्ये या घडामोडीची चांगलीच चर्चा रंगली आहे. निवडणुकातील नेत्यांचा प्रचार हा आपापल्याला नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला असतो. मात्र चंद्रपूरमध्ये थेट गौतमी पाटील निवडणुकीच्या प्रचारात उतरलेली पाहायला मिळाली. मूळ शहरामध्ये गौतमी पाटीलनं काँग्रेसच्या उमेदवार एकता समर्थ यांच्यासाठी रोड शो केला. ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात येणाऱ्या मूल नगर परिषदेत भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत आहे. त्यातच आता प्रचाराला अवघे काही तास उरलेले असतानाच मतदारांना आकर्षित करण्यासाठी सेलिब्रिटींना बोलावण्यात आलं होतं. खूप छान वाटतंय मला इथे येऊन. मी बऱ्याच ठिकाणी जाते, सगळ्या ठिकाणी मला भरभरून प्रेम मिळतं. प्रेक्षकांच्या प्रेमाला काही म्हणजे तोलमाव नाहीये. मला खूप छान भरभरून प्रेम मिळतंय सगळीकडे. बीडच्या परळी नगरपालिका निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून 8 भाग करण्यात आलेले असून या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानादरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह विद्यमान आमदार मिहिर कोटेचा आणि माजी खासदार मनोज कोटक यांनी मुलुंड पोलीस स्थानकामध्ये जाऊन बोगस जन्म प्रमाणपत्रांबाबत तक्रारीची नोंद केली आहे. बांगलादेशी आणि इतरांना मिळून हजारेक जणांना मुंबई महापालिकेनं बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचा आरोप हा त्यांनी केलेला आहे. त्यापैकी कोणाच्याही कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास त्यांना बांगलादेशमध्ये पाठवून द्यावं अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. मुंबई महापालिकेनं बोगस जन्म प्रमाणपत्रांसंदर्भात 48 तासांच्या आत गुन्हा दाखल करायला हवा अशी प्रतिक्रिया ही माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे. धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात भव्य आंदोलन हे धनगर समाजाच्या वतीनं करण्यात येणार आहे. या संदर्भातील नियोजन बैठक ही ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक इथं पार पडली. धनगर आरक्षण मुक्ती संग्राम लढ्याचे पुरस्कर्ते दीपक भाऊ बोराडे यांच्या वतीनं ही बैठक घेण्यात आली. परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील 21 शुगर या कारखान्यावरती शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. अजित नवलेंसह अनेक शेतकरी नेते आणि शेतकरी कारखान्यामध्ये घुसलेले होते. कारखान्याने या वर्षांची पहिली उचल ही 3,000 रुपये जाहीर करावी. तसंच गेल्या वर्षी गाळप केलेल्या ऊसास
जाहीर केल्याप्रमाणे 2700 रुपये प्रति टन इतका भाव द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. पर्यावरणाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं बुलेट ट्रेनचं काम करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस पाठवली आहे. मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागानं ही कारवाई केली आहे. वायू प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्वांच्या नियमांचा भंग केल्यामुळे ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईतल्या बीकेसीमध्ये सध्या बुलेट ट्रेनचं काम सुरू असून त्या ठिकाणी पर्यावरणाच्या नियमांचा भंग झालेला आहे. त्यामुळे येत्या 3 दिवसात कारवाई करण्यात येऊ नये या संदर्भामध्ये मुंबई पोलिसांकडून नोटीस जारी करण्यात आली. ही नोटीस मिळाल्याच्या 3 दिवसांच्या आत उत्तर न दिल्यास बुलेट ट्रेनचं काम हे थांबवण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. मुंबईच्या हवेमध्ये प्रदूषणाची पातळी ही वाढलेली असून त्याला मेट्रोची कामं जबाबदार असल्याचा थेट आरोप भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे. त्यांनी या संदर्भामध्ये थेट कारवाईची मागणी केली आहे. कोटेचा यांच्या मुलुंड मतदारसंघामध्ये मेट्रो 4 मार्गिकेचं काम सुरू आहे. मेट्रो 4च्या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण होत आहे. याकडे आमदारांनी लक्ष वेधलेलं आहे. मुंबईतलं हवा प्रदूषण रोखण्यासाठी मेट्रो 4च्या कामाच्या ठिकाणी कंत्राटदारानं उपाययोजना करणं आवश्यक आहे. पण कंत्राटदार त्या उपाययोजना आवश्यक असून देखील करत नाहीये. हा 500 कोटींचा घोटाळा असल्याचा देखील आरोप त्यांनी केलाय. मेट्रोच्या कामाच्या ठिकाणीच अस्वच्छता आणि प्रदूषणाचे 100 फोटो घेऊन आपण MMRDAला तक्रार करणार असल्याचं आमदार कोटेचा यांनी जाहीर केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.